आजपासून 12वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू झाली आहे। यंदा 10 दिवस आधीच इयत्ता 12वीची परीक्षा सुरू होत असल्यानं परीक्षार्थींच्या मनात धाकधूक सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। आजपासून 12वीच्या परीक्षेला सुरुवात झाली असून या परीक्षेसाठी कुरुंदवाड शहरात श्री दत्त महाविद्यालय आणि एस के पाटील महाविद्यालय या दोन केंद्रात 957 पैकी 933 विद्यार्थी 12वीची परीक्षा देत आहेत। या परीक्षेसाठी सर्व यंत्रणा सज्ज झाल्यात। बोर्डाची परीक्षा असल्यानं कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी परीक्षा केंद्रावर किंवा परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असून आज 12वीचा पहिलाच पेपर इंग्रजीचा असल्यानं दोन्ही परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांची लगबग पाहायला मिळत होती। दरम्यान येथील श्री दत्त महाविद्यालयातील 513 नंबर केंद्रात एकूण 22 ब्लॉकमध्ये 491 पैकी 477 विद्यार्थी परीक्षा देत आहेत। येथील सर्वच ब्लॉकमध्ये सीसीटीव्हीची नजर असून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था केली असून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अर्धा तास जास्त वेळ देण्यात आला आहे। तर केंद्रात आणि केंद्राबाहेर देखील पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचं केंद्र प्रमुख प्राचार्य आर जे पाटील यांनी सांगितलं। यासाठी उपकेंद्र प्रमुख म्हणून SD भोजे व श्री मस्कर काम पाहत आहेत। तर येथील एस के पाटील महाविद्यालय केंद्रात 20 ब्लॉकमध्ये 466 पैकी 456 विद्यार्थी परीक्षा देत आहेत। तर दिव्यांगांसाठी एक स्वतंत्र ब्लॉक तयार करण्यात आला आहे असं केंद्र प्रमुख मनोज कुंभार यांनी सांगितलं। मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ।